त्याच्यामध्ये बिगर अभ्यासाचा आपण म्हणतो जरांगे पाटलांनी तो जी आर स्वीकारलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू झाले, अनेकांना त्या नोंदीचा त्याचा फायदा देखील होणार आहे. मग ते अभ्यास पूर्ण नव्हतं का जी आर? नाही नाही, 100% बघा. आमचा जो बांधव आहे मनोजराव, त्यांचं आंदोलन हे स्वतःच्या पोटाला उपाशी मारून समाजाला न्याय द्यावं यासाठी आहे. आम्ही त्यांना सलामच ठोकतोय, कारण आम्ही दोघं मिळून बरेच वर्ष काम केलोय. परंतु आज मनोजरावच्या बाबतीमध्ये आम्ही बोलत असताना आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही टीका केली, असा एक उल्लेख आलाय. कृपा करून ते आम्ही टीका का करत नाही एकमेकावर, तर आम्ही सामाजिक आहे, त्यांनी असतील किंवा आम्ही असतील, आमचा राजकारणाचा भाग नाही. परंतु सत्य जर सांगायचं असेल, सत्य ऐकायचं असेल, सत्य बोलायचं असेल, तर मला यात क्लिअर सांगायचं आहे, हैदराबाद गॅजेट हे लागू फक्त आणि फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, परंपरेनं आजही निघतात, उद्याही निघतात, त्यांनाच त्या हैदराबाद गॅजेट मधला तो जी आर आज महाराष्ट्र सरकारने काढलाय त्याचा फायदा मिळणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. परंतु प्रत्येकाच्या जातीला आपल्या आपल्या धर्माचं नाव असतं आणि त्या धर्माच्या पुढे जातीचं असतं. मग ते कॉमा, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, डॅश, ह्या सगळ्या गोष्टीला महत्व आहे. ह्या एक प्रकारच्या खुट्टी आहेत. ती खुट्टी कशी काढणार आहे तुम्ही? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मग याविषयी काय बोललात जरांगे पाटलांनी तुम्ही? नाही, मी वैयक्तिक जरांगे पाटलांना मी मागच 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि त्याही वेळेस आम्ही एका डिबेटच्या माध्यमातून आम्ही होतो आणि त्यांनाही माहित आहे ही गोष्ट. पण सत्य समाजाला आज सांगितलं पाहिजे, सत्य झाकता कामा नये. जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाला आपण सलामच ठोकतोय, परंतु कुणबी ज्यांची नोंद आहे त्यांनाच मिळणार आहे. मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला मिळणार नाही. हे मी दाव्यानं का सांगतोय, तर आमची नोंद मराठा आहे. आमची आजपर्यंत नोंद कुठं निघालेली नाही. 45-46 वर्षापासून जे आंदोलन चालू आहे ते फक्त आणि फक्त मराठा समाजाला 50% जात ओबीसी मधनं आरक्षण मिळावं याचसाठी चालू. याच्यामध्ये असा प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही जी भूमिका घेतलेली की मराठा ओबीसी म्हणून आरक्षण आम्हाला द्या, त्यावर आपल्याच राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते आपल्याविषयी संताप व्यक्त करतायत. कोण हा सुनील नागणे, काय, अशा अनेक प्रश्न त्यांना पडलेत आणि जरांगे पाटलाची विरोधी भूमिका असं त्यांचं मत झालंय. त्या बांधवांना मला विनंती करायची आहे आणि मानाचा जय शिवराय घालायचा आहे. कारण बांधवांनो, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की अभ्यासाशिवाय तुम्ही पुढे चालू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी एकच विनंती करतो, हा सुनील नागणे गेले 25-26 वर्ष झालं मला, माझ्या भाऊ लोकांना, माझ्या नातेवाईकांना एक मार्कामुळं काय काय झालंय ह्याचा मी लहानपणापासून अभ्यास करून आरक्षणात उतरलेला आहे. म्हणून गेले 25 वर्ष मी आंदोलन करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना मी स्वतःची जाहिरात नाही केली ना, स्वतःच्या अडचणी सांगत बसलं नाही. माझं स्वतःची प्रॉपर्टी मी सावकाराकडे ठेवून मोर्चे काढलेले आहेत. कुणाच्या पक्षाच्या दावणीला नाही गेलो कधी, कुणाचा पक्षाचा टावेल नाही घातला कधी, कुणाच्या पक्षाची टोपी डोक्यावर नाही घातली, कुठल्या नेत्याचा कुठं डिजिटल लावून काम नाही केलं. मी मराठा समाजाचा आहे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या अभ्यासानं उतरलेलं आहे. माझी विनंती आहे, तुम्ही आमची चौकशी अजून बी करा. मी गेले 2 वर्ष झालं आवाहन करतोय की मराठा समाजाने आमची चौकशी करावी. का करावी? विनाकारण तुम्ही बोलू नका, अभ्यासानं बोला, अभ्यासानं चला. ज्यांची मराठा नोंद आहे त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार मिळू शकत नाही. म्हणून आमची लढाई आता आम्हीच लढू, हे मी आव्हान करतो. तुम्ही तुमची लढाई लढण्याचा निर्णय घेतलाय, पण तुम्ही हा विषय जरांगे पाटलांना बोलून किंवा तुम्ही एकत्र येऊन तुम्ही ही मागणी पूर्ण करू शकत नाही? 100% आम्ही एकत्र येऊ. समाज तेवढा सक्षम आहे, आम्ही एकत्र यायला आमची कधीही ना नाही. परंतु एकत्रचा अर्थ काय? एकत्र यायचं आणि कुठं तर भेळ करून खायचं आणि निघून जायचं, हा नाही. वास्तवाला धरून बोललं पाहिजे. वास्तव म्हणजे काय? सत्य. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? आणि शेवटी आमचा बांधव आहे, आम्ही कधी जाऊ शकतो, त्यांनी आमच्याकडे कधी येऊ शकतात, हे आमचे दार खुले. परंतु आरक्षण मनोज जरांगे दादा देणार नाहीत, आरक्षण सरकार देणार आहे. ते सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो,
तो भाजपचं सरकार आहे. तुम्ही जी मागणी करताय मराठा ओबीसी मधून आरक्षणाची, काय तुम्ही त्याचा अभ्यास केलाय किंवा काय तुमच्याकडे तशा नोंदी आहेत किंवा तुम्ही कशी ही मागणी आता सरकारकडे करणार आहे? काय त्याचा एक प्लॅन ठरवला असेल का? हे बघा, मी वेगळं सांगायची गरज नाही. परवाच ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद गॅजेट लागूचा GR जो काढला, त्यानंतर 1-2 दिवसामध्ये त्यांनी स्पष्ट आपल्या टीव्ही मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जातीवर आरक्षण मिळतं का, समूहावर आरक्षण मिळतं का, व्यवसायावर आरक्षण मिळतं का. तर त्यांनी तिथं आणखीन एक उत्तर दिलेलं आहे की ज्यांनी क्लेम करेल त्याला आरक्षण मिळेल. मग आम्ही 45-46 वर्षापासून क्लेम करतो की मराठा म्हणून आरक्षण द्या, कारण आमची नोंद आहे. जर संविधानानुसार जात बदलता येते असं मला कुणीही विद्वानांनी सांगावं. मी कायमचा या आरक्षण लढ्यामधून जय हिंद जय महाराष्ट्र करून माझ्या घरी बसतो, शेती करून खातो. परंतु जर कायदा सोडून जर आपण बोलत असाल तर आम्ही मरू, पण मागे हटणार नाही, कारण आम्ही पण मराठी आहोत. तर मराठा क्रांती मोर्चा म्हणून आपण आता स्वतंत्र लढा उभा करणार आहे यासाठी? आम्ही सगळे मिळूनच लढा उभा करू. परंतु जर मराठा समाजाला संभ्रमावस्थेत ठेवणार असतील, सत्य समाजाला सांगत नसतील, तर त्यांना बाजूला सारून आम्ही आमची लढाई करू. कोण लपवतोय, कोण सत्य सांगत नाही? येणारा काळ आपण पाहाल. की आपण जर पाहिलं तर हे सुनील नागणे होते, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ते आता पुन्हा नव्यानं लढा उभा करतायत. जर आपण पाहिलं तर कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्यांना तर ते प्रमाणपत्र मिळणारच आहेत, मात्र ज्यांची मराठा नोंद आहे त्यांना ह्या हैदराबाद गॅजेटचा कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळे आपण आरक्षणाची ही लढाई पुन्हा नव्याने लढणार अशी जी भूमिका आहे ती त्यांनी घेतली आहे. बालाजी सुरवशे, साम TV, तुळजापूर, धाराशिव. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.